मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। आजपासून पुढील 18 तारखेपर्यंत मुदत असणार आहे ई-केवायसी करण्याची, म्हणजे तुम्हाला त्यापूर्वी ई-केवायसी करावीच लागणार आहे। पण आता एक मुख्य विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ई-केवायसी कोणी करायची आहे? आम्ही नोकरदार महिला आहोत किंवा आमच्या पतीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तर आम्ही ई-केवायसी करायची आहे का नाही? किंवा ई-केवायसी केल्यानंतर कोणाचे पैसे बंद होणार आहे? ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करण्यासाठी साईट पूर्णपणे चालू आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। अगदी 5 मिनिटात तुमची ई-केवायसी होणार आहे। आता मेन मुद्दा म्हणजे की कोणत्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करायची आहे। आता बऱ्याच आपल्या लाडक्या बहिणींनी कमेंट करून असू द्या किंवा मेसेज करून विचारलेले आहे, फोन करून विचारलेले आहे की आम्ही ई-केवायसी करायची का नाही, आमचे पती नोकरदार आहात किंवा आम्ही नोकरी करत आहोत, किंवा अजून बरेच आहे प्रश्न की आम्ही ई-केवायसी केल्यानंतर आमचे पैसे बंद होणार का। तर लाडक्या बहिणींनो, इथे बघा तुम्ही पाहू शकता पात्रता बघा, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। आता बऱ्याचशा माझ्या अशाही मैत्रिणी आहेत की ज्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत, बाहेर कोणत्या तर राज्याचे रहिवासी आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये ते राहत आहे की ते 5-6 वर्षापासून राहत आहे। त्यामुळे त्यांच्याकडे कोणतं तरी एक डॉक्युमेंट होते, त्याच्यावरून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला व त्या तिथे पात्रसुद्धा झाले व पात्र झाल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभसुद्धा मिळाला आहे। पण आता सरकारने काय केलं आहे की ई-केवायसीची प्रक्रिया कंपल्सरी केली असल्यामुळे त्यांना ई-केवायसी करावी लागत आहे व येथील ते आता त्यांचा प्रश्न आहे की आम्ही अपात्र होऊ का। तर 100% तुम्ही अपात्र होणार आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं असणार आहे। राज्यातील विविध विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे जे विवाहित महिला आहेत, विधवा आहे, घटस्फोटित आहे, परित्यक्त आहे, निराधार महिला आहे, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ मिळवू शकणार आहात। तरी ते बघू शकता तुम्ही राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील एका घरातील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला चालणार आहे। किमान वयाची अट 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची अट 65 वर्ष पूर्ण पाहिजे आहे। लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। म्हणजे काय की स्वतःचं उत्पन्न पाहिजे का कुटुंबाचे, म्हणजे पूर्णपणे फॅमिलीच सांगितलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या नवऱ्याचा असू द्या किंवा तुमच्या घरच्यांचा असू द्या, असं पूर्ण मिळून 2.5 लाखांपेक्षा जास्त नसेल तर चालणार आहे। अविवाहित आहेत तर वडिलांचं आहे, आधार कार्ड तुम्ही जोडताय तर तिथे वडिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे हे सांगितलेलं आहे। अपात्रता म्हणजे काय, ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे काय टॅक्स फिलर आहे, ते सुद्धा चालणार नाही। ज्यांचे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, तथापि रुपये 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत दुसऱ्या कोणत्याही तुम्ही योजनेचा लाभ मिळवत नाही, ज्याचे कुटुंबाचे सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाहीत, सरकारी नोकरदार नाही, यांचे कुटुंबाचे सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत व ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे नावावर नोंदणीकृत आहे, हे अपात्र ठरणार आहेत। आता लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी केल्यानंतर आम्ही अपात्र कशा होणार, कारण ई-केवायसी केलं तरी आम्ही अपात्र होणार आहे, नाही केलं तरी अपात्रच होणार आहे, असं काही लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। आता एक अशाही आहेत जे आपल्या घरी म्हणजे भांडे घासायला येतील किंवा अशा घरगुती काम करणाऱ्या ज्या बायका असतात, यांचा सुद्धा एक प्रश्न आहे की आमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, परंतु माझ्या मिस्टरांचे किंवा माझ्या जे पती आहे त्यांचे आधार कार्ड नाही, तर आम्ही कसं काय करावे। तर लाडक्या बहिणींनो, याचं प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नाही, कारण सरकारने यावरती उपाय नाही। पती किंवा वडिलांचंच इथे आधार कार्ड लागणार आहे। ज्यांचे पतीचे आधार कार्ड नाही किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही येत नाही, त्या लाडक्या बहिणींनी काय करावं हे अजूनही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही। याबाबत कोणतेही GR निघाले नसल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणीची पंचायत झाली आहे। अशा लाडक्या बहिणींनी
या योजनेचा लाभ कसा मिळवायचा हा प्रश्न आहे, कारण 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. व आता लाडक्या बहिणींनी जे आम्ही पात्र म्हणजे आम्ही EKYC केली तर आमचे पैसे सुरूच ठेवायला पाहिजे किंवा सुरू राहायला पाहिजे, पण तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तर 100% तुमचे पैसे सुरू राहणार आहे. तुमच्या पतीच्या नावावर जर 4 चाकी वाहन आहे तर तुमचा हक्क नाही लाडकी बहीण योजनेवर असं सरकार म्हणत आहे, किंवा तुमचे जे उत्पन्न 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे तरी मिळणार नाही. पण अजूनही लाडक्या बहिणी नाराज दिसत आहे, कारण जेव्हा महायुती सरकारचं इलेक्शन चालू होतं त्यावेळेस तुम्ही कोणतेही निकष न लावता तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणींचं मतं घेतले आहेत, प्रत्येक लाडक्या बहिणींना पात्र केलं, त्यावेळेस सर्वांना पैसे मिळाले. मग आता हे निकष कशाला, किंवा आता EKYC करून अपात्रता का चेक केली किंवा अपात्र का करत आहेत अशा लाडक्या बहिणी प्रश्न उपस्थित करत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. अजूनही EKYC केली नसेल तर 2 मिनिटात होणारी गोष्ट आहे, तुम्ही लगेच करून घ्यायचं आहे. आता तुम्ही केली तरी EKYC, जर पात्र असाल तर तुमचे पैसे 100% सुरू राहणार आहे, आणि नाही केली EKYC तरीसुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनो EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तुम्ही सरकारी नोकरदार आहात तर एक सजेशन असेल, तुम्ही इथं पकडला जाल, त्यामुळे EKYC करू नका, असेही तुमचे पैसे बंद होतील. त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका. परंतु तुम्ही घरात म्हणजे काही जॉब करत नाही, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, तुम्ही या पात्रतेमध्ये बसत आहात तर नक्कीच EKYC करून लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, कारण 18 नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला EKYCची प्रक्रिया पूर्ण करायचं असं मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. व ही जी काही डेट आहे ते एक्सटेंड होऊ शकतं का नाही त्याच्याबाबत काही सांगता येत नाही. व ऑक्टोबरचा हप्ता लवकरच तुम्हाला जमा होणार आहे. अजूनही काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा. काही असू द्या, म्हणजे EKYC बद्दल किंवा लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा कोणत्या अजून तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून विचारायचं आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.